कसण्यासाठी देण्यात आली होती। 2015 साली या कराराची मुदत संपली, मात्र 10 वर्षांनंतर देखील जलसंपदा विभागाने स्वतःची जमीन ताब्यात घेतलेली नाही। त्याचवेळी शेतकरी संघाच्या जागेतील 30 एकर जागा बिल्डर अविनाश भोसले यांच्या कंपनीला देण्याचा ठराव सहकारी संघाच्या सदस्यांनी मंजूर केला। काय आहे हे सगळं 1800 कोटींच्या जमिनीचं प्रकरण पाहूया। काळीशार माती असलेली ही जमीन नाही तर अक्षरशः सोन्याची खाणच आहे। एकेकाळी पुण्याबाहेर असलेल्या हडपसरपर्यंत पुणे जाऊन पोहोचलं। उंच उंच टॉवर उभे राहिले आणि इथल्या शेतजमिनींच्या पट्ट्यांना सोन्याचे भाव आले। इथल्याच मांजरी भागातल्या 30 एकर जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जातोय। या जमिनीचं मूल्य आहे तब्बल 1800 कोटी रुपये। धक्कादायक म्हणजे संशयाचं बोट आहे ही जमीन कसण्यासाठी घेणाऱ्या सुभाष शेतकरी सहकारी संघाकडे। त्यासोबत जलसंपदा विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभागातील अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आलेत। लेखा परीक्षणाचा जर अहवाल पाहिला भुजबळ साहेबांनी केलेला, त्याच्यामध्ये यांचे जे काही काळे कृत्य आणि जे काही बेकायदेशीर कृत्य जे केलेले आहेत ते सर्व त्याच्यामध्ये आलेले आहेत। परत शासकीय फेर अहवाल लेखा परीक्षणाचा जर पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा यांच्यावरती बरेचसे आरोप आणि गैरव्यवहाराचे सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत। माझा प्रश्न सरकारला आहे, माझा प्रश्न त्या महसूल खात्याला आहे की ज्यांचे जे कस्टडियन असतात त्या कलेक्टरला आहे आणि या खडकवासला पाटबंधारे विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, चीफ इंजिनियर असतील। जर 2015ला जर करार संपलाय तर ती जागा तुम्ही तुमच्या ताब्यात का घेतलेली नाही? तुमची काय मजबुरी आहे? तुमचा आतापर्यंतचा हिशोब केला जवळ 30 ते 35 कोटीचं शासनाचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यावरनं हे इतके निर्ढावलेले आहेत कारण की आम्ही पत्र व्यवहार केला, तिथं जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आम्ही विचारणा केली, आम्ही माहिती अधिकाराचे अर्ज मी दिले। हे अर्ज इकडून तिकडून फिरवतात आणि ते म्हणतात ह्या कराराविषयी करार वाढवून दिलाय का, प्रस्ताव आलाय का, आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही। 1955 मध्ये तब्बल 250 एकर जमीन जलसंपदा विभागानं सुभाष शेतकरी सहकारी संघाला दिली। सामूहिक शेती करण्यासाठी ही जमीन देण्यात आली। हडपसर भागातील 40 शेतकरी या संघाचे सदस्य होते। दर काही वर्षांनी या कराराचं नूतनीकरण होत होतं। जलसंपदा आणि शेतकरी संघातला 30 वर्षांचा अखेरचा करार 1985 साली झाला। 2015 मध्ये मुदत उलटूनही जलसंपदा विभागानं जमीन ताब्यात घेतली नाही। धक्कादायक म्हणजे 4 मार्च 2022 मध्ये यातली 30 एकर जागा अविनाश भोसलेंच्या आदिदेव कन्स्ट्रक्शन अँड LLPला देण्याचा ठराव झाला। आदिदेव कंपनीमध्ये अविनाश भोसले, अमर मांजरेकर, अनिल शेटे, सुनील इंखर असे 4 भागीदार आहेत। आदिदेव कंपनीचा पत्ताही भोसलेंच्या ABIL हाऊसच्या पत्त्यावर नोंदलेला आहे। या प्रकाराबाबत ABP माझानं सुभाष सहकारी संघाच्या विद्यमान सचिवांकडे विचारणा केली। त्यावर भोगवटा 2 ची जमीन भोगवटा 1 मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र आता तो प्रयत्नही सोडल्याचा दावा त्यांनी केला। शासनाचे काही धोरण होते की वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यात याव्या, त्या अनुषंगाने आम्ही ठराव केला होता। पण त्यानंतर त्यांच्याकडनं काही आम्हाला त्याचा प्रतिसाद न आल्यामुळं आम्ही 2023 साली मग ते थोडंसं त्या तथ्य न वाटल्यामुळं आणि शेती हेच आमचं मुख्य धोरण आहे, त्यामुळे मी त्या अनुषंगाने मग तो ठराव रद्द केला। या जमिनीवर आजही शेती करण्यात येते। त्यातून दरवर्षी कोट्यवधींचं उत्पन्न शेतकरी संघाला मिळतं। मात्र कराराची मुदत उलटून 10 वर्ष उलटली तरी जलसंपदा विभागानं जमीन घेतली नाही किंवा संघाकडे हिशेबही मागितलेला नाही। एवढंच नाही तर विभागाचे अधिकारीही मौन बाळगून आहेत। करार संपून 10 वर्ष झाल्यानंतर देखील या जलसंपदा विभागाने त्यांची स्वतःची सोन्याचा भाव असलेली जागा स्वतःकडे परत का नाही घेतलेली? या जागेची परस्पर एका बांधकाम व्यावसायिकाला विक्री होते आहे असा आरोप झाल्यानंतर देखील हा जलसंपदा विभाग शांत का आहे?
या प्रश्नांची उत्तरं आम्ही या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाही अधिकाऱ्यांनी याबाबत कॅमेरासमोर तर सोडाच, मात्र ऑफ कॅमेरा बोलण्यास देखील नकार दिलाय, ज्यामुळे या जलसंपदा विभागाची भूमिका आणखी संशयास्पद ठरतेय. बिल्डरच्या घशात जमीन घालण्याऐवजी या ठिकाणी हॉस्पिटल, शाळा अशा काही लोकोपयोगी वास्तू उभ्या राहू शकतील. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणाची गरज आहे. शेतकऱ्यांचा हा संघ आज बांधकाम व्यावसायिकांचा संघ झालाय आणि त्यातूनच ही 30 एकर जागा बांधकाम व्यावसायिकाला करारनामा करून देण्याची हुशारी या शेतकरी म्हणवणाऱ्या पुढाऱ्यांना आली आहे. मात्र ही हुशारी जलसंपदा विभाग असेल, सहकार विभाग असेल, महसूल विभाग असेल यांच्याशिवाय येऊ शकते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे होऊ शकतं का? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. आणि यानंतर पुन्हा एकदा नजर टाकूया हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.